सकाळचे 10 वाजतायत आणि महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करताना चांगलीच कसरत करावी लागते। या वर्षीच्या खरीप हंगामात आधीच बोगस बियाणं आणि खत विक्रीद्वारे शेतकरी लुटला जात असताना कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचं समोर आलंय। कृषी विभागाकडून बियाणांची कमतरता भासणार नाही असं सांगत असताना कापसाच्या पंढरीत शेतकऱ्यांना कपाशीचं बियाणं खरेदीत लूट होतीये। 853 रुपये किमतीचं कपाशीचं बियाणाचं पाकिट 1200 ते 1600 रुपयांपर्यंत विकत घ्यावं लागतं। इतकंच नव्हे तर त्यासोबतच इतर दुसऱ्या कंपनीचं बियाणं सुद्धा शेतकऱ्यांना खरेदी करावं लागतंय। जे बियाणं 850 रुपये आहे, समजा त्या ठिकाणी कबड्डी पंगा यासारखे बियाणं मागितले असता 1200 ते 1300 रुपये बॅग सांगते आणि त्यासोबत आणखी कोणत्या तरी अगाऊच्याच बॅगा देण्याचे प्रयत्न करते। म्हणून कास्तकार हा नाळत आहे। म्हणून असं शासनानं थोडंसं याच्यावर लक्ष करावं। एखाद्या शेतकऱ्यांनी त्याच्या पसंतीचं बियाणं मागितलं तर ते बियाणं दुप्पट भावाने घ्यावं लागते किंवा ते बियाणं पाहिजे असेल तर त्याच्या सोबतीला इतर महागाचं जे दुसरं बियाणं जबरदस्तीनं घेण्याचा आग्रह धरतात कृषी केंद्रवाले आणि याच्यामुळं शेतकरी जे पाहिजे ते भेटत नाही, त्रस्त झाले आहे। एकापेक्षा जास्त कृषी केंद्रातनी जाऊन येते पण प्रत्येक ठिकाणी हेच त्याचे हाल दिसून येत आहे। त्याला अशा शेतकऱ्यांनी त्याला बळी पडू नये किंवा ज्या किमतीत जर अतिरिक्त भावात दिले 853 रुपये किंमत सध्या कापूस बियाण्याच्या प्रति पॅकेटची असून त्यापेक्षा कुठलाही 1 रुपया जरी जास्त दिलं तर त्याच्याकडनं त्याचं बिल घ्यावे आणि बिल घेऊन आमच्याकडे तक्रार करावीत। आम्ही त्या लायसनवर नियमाप्रमाणे जी कारवाई होईल ती नक्कीच करू। आता मान्सून वेगाने वाटचाल करेल असं मागील काही 3 दिवसांपासून सांगितलं जातंय, पण मान्सूनची स्थिती रविवार संध्याकाळपर्यंत खिळलेलीच होती। मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागानं सांगितलं होतं। तळ कोकणात सुद्धा अद्याप मान्सून काही सुरू झालेला नाही, मात्र पुढचे 3 दिवसात मान्सून मध्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मान्सून लांबल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आलाय आणि बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून अद्याप खरीपाच्या 2% पेरण्या झालेल्या नाहीत। धुळवाफ पेरण्या झालेल्या ठिकाणी दुबार पेरणीचं सावट आहे। राज्यात 16 जूनपर्यंत सरासरी 113 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 6 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यामुळे सगळा खरीप हंगामच अडचणीत आलाय। पाऊस आणखी लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे। मोसमी पाऊस अद्याप तळ कोकणातही सक्रिय झालेला नाही। हवामान विभागाच्या 4 आठवड्यांच्या सुधारित अंदाजानुसार राज्यामध्ये पाऊस सुरू होण्यास 23 तारीख उजाडणार आहे। राज्यातील प्रमुख 56 धरणांनी तळ गाठला असून गेल्या वर्षीपेक्षा 60% कमी पाणीसाठा आहे। नाशिक, नागपूर आणि अमरावती वगळता कोकण, पुणे आणि औरंगाबाद विभागातील पाणीसाठ्यानं चिंता वाढवली आहे। पाणी टंचाईच्या तीव्र झळा महाराष्ट्रातल्या जनतेला सोसाव्या लागतायत। राज्यात 2754 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। धुळे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्यात। गावकऱ्यांना भर उन्हात तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 131 गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे, मात्र अद्यापही टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही। आता पाऊस लांबल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवते, पण नांदेड जिल्ह्यातल्या एका गावाला मुबलक पाणी असतानाही मागच्या 3 वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यामागचं कारण ऐकून तुम्हाला संताप येईल। नेमकं काय घडलंय यांच्या बाबतीत पाहूयात। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील गडगा गावात सकाळपासूनच ग्रामस्थांना पाण्यासाठी अशी भटकंती करावी लागते। शेतातील विहिरीतून कुणाच्या बोअरवेलमधून किंवा मिळेल तिथून ग्रामस्थ पाणी आणतात।
वृद्ध, महिला, पुरुषांपासून ते अगदी लहान मुलांनाही पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. खासगी बोर धारकाकडून 5 ते 6 हजार रुपये देऊन पाणी विकत घ्यावं लागतं. खर तर गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी साठा आहे, पण त्या विहिरीतून पाणी सोडणाऱ्या पंपचालक कर्मचाऱ्याचं वेतन ग्रामपंचायतीनं थकवल्यानं त्यानं पाणी सोडणंच बंद केलंय. किती झालं पाणी नाही काय नाही, उग 5-4 हजाराचा नळ घेऊन त्याला पाणी नको काय नको. विकत पाणी आहे, आतापासून आम्ही विकत पाणी घेऊन काय म्हातारे मरून जाऊ का कुठे बी. आता पाणीच नाही आमच्या गावाला. सरकारी नळ येतील म्हणून वाट बघल्या, खाजगी नळ घेऊन आल्या. 6-7 वर्षापासून आहे 6,000 देऊन वर्षाला, ते बी पाणी काही येळला नाही. सर काय करावं आता. गडगा गावापासून 7 किलोमीटरवरती असलेल्या टेंभुर्णी गावात पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. टेंभुर्णीचे सय्यद इस्माईल मागील 30 वर्षांपासून इथे पंपचालक म्हणून काम करतात, पण ग्रामपंचायतीनं त्यांचे 2 ते 2.5 लाख रुपये थकवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत पाणी न सोडण्याची भूमिका इस्माईल यांनी घेतली आहे. मग तुम्ही मागणी वगैरे केली नाही का? हो, पुष्कळ वेळेस केली मागणी केली. काय तर मग काय म्हणतात? कशाचे देवा कुठं देवा पीडो साहेबापाशी गेले, त्या आमदार साहेबांना स्वतः बोलले किंवा त्याचं काय निघते ते देऊन टाकून पुन्हा तुम्ही सोडणार गेले. अख्खं गाव पंप चालकाचे पैसे थकीत असल्याचं सांगतं, पण सरपंच मात्र पैसे दिल्याचा दावा करतायत. पैसे दिलं सगळं झालं. कोणाची? बंद आहे ना पाईपलाईन कोणती? पहिल्याची. अच्छा, कुठून गेले? पैसे त्याचे काही द्यायचे? काहीच द्यायचं नाही, 1 रुपया द्यायचं नाही. तू तर म्हणतो ना माझे पैसे बाकी आहेत. काहीच 1 रुपया बाकी नाही, जाऊन विचारायचं त्याला. सरपंचांचं आडमुठं धोरण आणि पंप चालकाचा हट्टीपणा यामुळे विहिरीला पाणी असूनही मागील 3 वर्षांपासून गडगाच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकदा प्रयत्न करूनही पंप चालक आणि सरपंचांच्या वादात तोडगा निघत नसल्यानं आता प्रशासनानंच यात लक्ष घालण्याची गरज आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. पुढची बातमी आहे वर्ध्यातून. इथे वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. वाढदिवसाच्या सेलिब्रेशन वेळी फायर गन मधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुण चांगलाच भाजलाय. सुदैवानं या तरुणाला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. मात्र वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना केक कापण्याच्या वेळी मित्रांनी तरुणाच्या तोंडावरती स्प्रे मारला. त्याचवेळी शेजारी असलेल्या फायर गन मधून ठिणगी पडल्यानं तरुणाच्या केसांनी पेट घेतला. ऋतिक वानखेडे असं बर्थडे बॉयचं नाव आहे आणि तो किरकोळ जखमी झाला. यामध्ये आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत. नरेंद्र, खूप मोठं जंगी सेलिब्रेशन चालू असताना हे बर्थडे सेलिब्रेशन जीवावरती सुद्धा बेतलं असतं, अशी परिस्थिती काय सविस्तर सांगाल? नक्कीच वर्ध्यातील सिंधी मेघे परिसरातील प्रकार आहेत. वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू असताना हा प्रकार घडलेला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे आणि याला ऋतिक वानखेडे याला जो आहे तर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं आणि किरकोळ जखमी कानाला आणि नाकाजवळ त्याला किरकोळ जखम झाली आहे. विशेष म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की वाढदिवस म्हटलं की ते केक आणि त्याचं सेलिब्रेशन स्प्रे आणि गन मधून उडवणे हे जे प्रकार वाढले आहेत त्यामुळे कुठेतरी अशा घटना घडू लागलेल्या आहे. विशेष म्हणजे स्प्रे मधून जेव्हा उडवण्यात आलं, स्प्रे मारताना फायर गन मधून जी चिंगारी उडली त्यामुळे ही आग लागली आणि त्याचा चेहरा अचानक चेहऱ्याने पेट घेतला. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जे असणारे जे सेलिब्रेशन करायला आलेले त्याचे मित्र जे आहेत त्यांनी लगेचच त्याला विझविण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ त्याला दवाखान्यात सुद्धा भरती करण्यात आलं होतं. नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र हे सगळे प्रकार करत असताना किती सावधानता बाळगली पाहिजे हेच या घटनेतून समोर येत आहे. या बर्थडे बॉयच्या जीवावरती बेतलं असतं हे सेलिब्रेशन, कारण एकीकडे स्प्रे उडवले जात आहेत आणि दुसरीकडे फायर गन आणि यातूनच त्या स्प्रेनं पेट घेतलाय. आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे मुक्ताईनगरचे जळगाव राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवरती 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावरती केल्याप्रकरणी हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. दरम्यान याबाबत गुलाबराव पाटलांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत या संदर्भात नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र गुलाबराव पाटलांनी कोणतेही आरोप सिद्ध न करून दाखवल्यामुळे
जळगाव सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं। या प्रकरणी आज जळगाव सत्र न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे। इम्तियाज अहमद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। इम्तियाज, एकनाथ खडसेंवरती गुलाबराव पाटलांनी कधी केले होते हे आरोप, ज्यावरती आता खडसेंनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय? मॅम, गुलाबराव पाटील नेहमी आपल्या भाषणामध्ये बेछूट आरोप एकनाथराव खडसे यांच्यावरती करत आलेले आहे। याच बेछूट आरोपावरती एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना सांगितलं होतं की जे तुम्ही आरोप माझ्यावरती लावलेले आहे ते आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा, अन्यथा मी तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, असं एक नोटीस त्यांनी गुलाबराव पाटील यांना दिले होते। परंतु गुलाबराव पाटील यांनी कुठलेही ते आपलं जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध करून दाखवलं नाही। म्हणून आज जळगाव सत्र न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा 5 कोटीचा गुलाबराव पाटील यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे। याच दाव्याच्या आज पहिली सुनवाई जळगाव इथे होणार आहे। इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आता गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या 19 जागांसाठी आज मतमोजणी पार पडते। भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप युती अशी लढत असून आजी माजी महसूल मंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर भाजपच्या विवेक कोल्हे यांनी युती केल्यानं जिल्ह्याचं लक्ष या निकालाकडे लागलंय। शिवसेना पक्षाचा 57वा वर्धापन दिन आहे। गेल्या वर्षी 2 दसरा मेळाव्याप्रमाणे यंदा 2 वर्धापन दिन आयोजित करण्यात आलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक वर्धापन दिन माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे, तर गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्य भाषण होईल। त्याचबरोबर ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे। तर इतिहासात आज पहिल्यांदा शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत। याच निमित्तानं शिवसेना आणि ठाकरे गटाकडून मुंबईत अनेक ठिकाणी मोठे बॅनर्स आणि होर्डिंग्स लावण्यात आली आहेत। यामार्फत एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कलानगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। वाघांचा वारसा अशा आशयाचे मोठे होर्डिंग्स लावल्यानं चर्चेला उधाण आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडनं हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। आता मी मातोश्रीच्या बाहेर आहे। या ठिकाणची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर दोन्ही गटाकडनं बॅनरबाजी जी आहे ही करण्यात आलेली आहे। मात्र शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ही करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचा एकाच दुसरा बॅनर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र संपूर्ण बीकेसी परिसर असेल किंवा मातोश्रीच्या बाहेर एक प्रकारे मोठमोठे होर्डिंग जे आहेत हे लावण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण परिसरात झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शिंदे गटाकडनं एकही असा विद्युत खांब जो आहे हा सोडलेला नाही। त्या प्रत्येक विद्युत खांबावरती बॅनर जे आहेत हे मोठमोठे लागलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे ठाकरे गटाला कुठेतरी या बॅनरबाजीतनं सुद्धा डिवचण्याचा प्रकार जो आहे हा आज वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। जिकडे नजर जाईल तिकडे शिंदे गटाचे अशा पद्धतीनं बॅनर जे आहेत हे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज वर्धापन दिनानिमित्त बॅनर वॉर जे आहे हे आपल्याला मुंबईत पाहायला मिळतं आणि खास करून मातोश्रीच्या समोर अशा पद्धतीनं होर्डिंग जे आहेत हे मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत। आपण पाहिलेलं आहे वर्धापन दिन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या संपूर्ण परिसरात उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले मोठ्या प्रमाणात बॅनर याआधी लागायचे। मात्र हा सगळा परिसर जो आहे हा आता शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडनं जो आहे हा संपूर्ण कॅप्चर केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या सर्व परिसरामध्ये शिंदे गटाचे मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश शेळगावकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी येते ती पाहूयात। वारजे रामनगर कनाल रस्त्यावरती पुण्यामध्ये उभ्या असलेल्या एकूण 7 वाहनांवरती कोयत्यानं प्रहार करून काचा फोडून वाहनांचं नुकसान केल्याची घटना घडली आहे। पहाटे 4च्या सुमारास काळ्या रंगाच्या ऍक्टिवावरून आलेल्या 3 अज्ञातांनी ही तोडफोड केल्याचं बोललं जात आहे। घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस दाखल झाले आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।
नागरिक संतापलेत आणि योग्य ती कारवाई करत रामनगर पोलिसात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागपुरात बेपत्ता झालेल्या 3ही मुलांचे कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. फारुख नगरमधली ही घटना आहे. 2 दिवसांपासून पोलीस आणि नागरिक या चिमुकल्यांचा शोध घेत होते आणि रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान डॉग स्क्वॉड थेट नादुरुस्त कारजवळ येऊन थांबलं. यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता त्या कारमध्ये मुलांचे मृतदेह सापडले. या चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झाला की घातपात झाला या संदर्भात पोलीस तपास करतायत. सिल्लोड कन्नड महामार्गावरच्या बोरगाव बाजार फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात पाहून कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातात एक युवक गंभीर जखमी अवस्थेमध्ये पाहून त्यांनी तातडीनं रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. रुग्णवाहिका आल्यावर जखमीच्या मदतीसाठी अब्दुल सत्तार यांनी धाव घेतली आणि तातडीनं या जखमी युवकाला उपचार मिळावेत यासाठी व्यक्तिशः प्रयत्न केले, उपाययोजना केल्या. तसंच सिल्लोड येथील डॉक्टरांशी सत्तारांनी स्वतः देखील संवाद साधला. आणखी एक धक्कादायक बातमी आहे पुण्याच्या वेल्हे इथून. नुकतीच एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार या तरुणीचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला. दर्शना ही 9 जूनला पुण्यामध्ये स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये वनविभागाच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती आणि त्यानंतर तिच्याशी संपर्क न झाल्यानं तिच्या कुटुंबानं पुण्यातील स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये चौकशी केली असता दर्शना तिचा मित्र राहुल हंडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड पाहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून तिच्या कुटुंबियांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे आणि या प्रकरणी मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या मुलीसोबत असलेला राहुल हंडोरे हा तरुण अजूनही बेपत्ता आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती घोडबंदर वर्सोवा ब्रिज ते वसईच्या दिशेनं घोडागाडीची शर्यत सुरू होती आणि या घोडागाडी शर्यतीसोबतच 40 ते 50 बाईक्स सुद्धा होत्या. रस्त्यावरती या बाईक्सवारांचे चांगले स्टंट सुरू होते. यातील काही जण दारू पितानाही दिसले. भर रस्त्यात हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू असताना संपूर्ण महामार्गावरती एकही वाहतूक पोलीस नव्हता, त्यामुळे महामार्गाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं बोललं जात आहे. रस्त्यावरती सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. मुंबईतल्या मालाडच्या आक्सा बीचवरती बुडणाऱ्या 10 जणांना वाचवण्यात यश आलंय. जीवरक्षकांच्या पथकानं 10 जणांना सुखरूप बाहेर काढलं. रविवारी दुपारी 4 ते 7च्या सुमारास समुद्राचं पाणी अचानक वाढल्यानं 19 जण पाण्यात बुडू लागले होते. यावेळी 10 जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. उर्वरित 9 जण कमीत पाण्यात होते, त्यामुळे ते सहजरित्या बाहेर पडले. रविवारची सुट्टी असल्यामुळे आक्सा बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशातच काही हौशी पर्यटकांना नको ती स्टंटबाजी करणं भोवलं. मात्र चौपाट्यांवरती जीवरक्षक या 10 जणांसाठी देवदूत ठरले. आणि आता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख